आता इंडिकेटरची सेटिंग सांगतो. आता बघा, म्हणजे हे पिवट आणि सुपर ट्रेंड एकाच इंडिकेटरमध्ये येते ते. हॅलो जाधव सर, तुमच्याकडे नाही काय? हा सर, नाही सर. हम्म. काय करा, इंडिकेटरमध्ये जायचं. हे इंडिकेटर इथं एक काय करा, तुमच्याकडे जर दोन इंडिकेटर असेल तर एक कोणता तरी डिलीट करा, म्हणजे फ्री व्हर्जनला दोनच येतात. आणि सगळ्यांकडे आहे का बघा ही सेटिंग. इंडिकेटरमध्ये जाऊन हे टाईप करा, DIY कस्टम स्ट्रॅटजी बिल्डर. एक नंबरचा बघा. ते मग काय करायचं, DIY. DIY कस्टम स्ट्रॅटजी बिल्डर, एक नंबरचा बघा. आलाय का? DIY म्हणजे कुठलं सर, सिस्टम हे करायचं का? हा, त्याला हे करा कस्टम. की सिलेक्ट करा आणि फेवरेट करून टाका, स्टार करा की. दिसला का तिथं, आहे का? हा सर, केलं. हा, आता काय करा, ते एकदा मला स्क्रीन कशी दिसते, एकदा स्क्रीनशॉट टाका बरं ग्रुपवर कोणीतरी, स्क्रीनशॉट काढून. आणि बघा इथं आलं ना DIY, याच्या सेटिंगमध्ये जायचं. याची सेटिंग करून घ्या. आलं सर सेटिंग मध्ये. हम्म. फक्त अल्टरनेट सिग्नल ते ठेवायचं, बाकी शो लॉंग शॉर्ट शो डॅशबोर्ड हे डिलीट करा, म्हणजे टिक मार्क काढून टाका ते त्यात. ग्रुप बघा एकदा. काय? ग्रुप बघा, कसं दिसतं पाठवलं. हां. ओके करू द्या सर. नाही, ते टिक मार्क काढून टाका की इथं दिसते तसं. काढली सर ते. हे फक्त अल्टरनेट सिंगल ठेवलंय. हां, ओके. त्यानंतर खाली रेंज फिल्टर वगैरे आहे असं राहील ते. हे पण असंच राहील, रोटेशनल क्वाड्रॅटिक कर्नेल, ते पण आहेच. एक मिनिट. बाकी काय करायची गरज नाही त्यामध्ये. ओके. त्यानंतर बघा, म्हणजे ह्याचा ट्रेडिंग यूजर प्रीमियम घ्यायची गरज नाही, यामध्ये सगळे एकामध्ये सगळे आहेत. आता यामध्ये बघा, सप्लाय डिमांड झोनला टिक मार्क करायचे. हा, सुपर ट्रेंड आणि पिवोट पॉईंट्स, पिवोट लेवल्स. एक मिनिट सर, सुपर ट्रेंड केले. दोन मिनिट सर, चालू आहे. केले काय तिन्हीला? एक मिनिट सर, करायला लागले. हो का सर, EMI एक केले, सुपर रेंज डायरेक्टरला एक केले, आणि फेअर व्हॅल्यू गॅपला एक केले बघा. नाही नाही नाही, इथं बघा नीट, सप्लाय डिमांड झोन, सुपर ट्रेंड आणि पिवोट लेवल्स हे तिन्हीलाच आहे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हा सर, केले सर. हॅलो, हा नमस्कार, आहे ऑफिसलाच आहे. हां. त्या एक मिनिट चालू आहे. त्यानंतर बघा पिवोट लेवल्सला इथं फिबोनाची करा, ट्रॅडिशनल फिबोनाचीला करा. पिवोट लेवल्स म्हणून येते तिला. बघा सेम अशी सेटिंग करा पिवोट लेवल्स.
किती रुपये झालं बिल करायचं? कॅन्सल करतात काय? फॅमिली पॅकेज दुसरं आहे ना. हा, अंडा भात. हा, बरोबर. झाले आपले दिले आम्ही. चालेल. देऊन घेऊ पहिले की. केली का सेटिंग आहे? हॅलो. हा सर बोला की. हा, केली ना सेटिंग आहे फिबोनाची? आता एक मिनिट. परत पिवट खाली लेवल काय करायचं का सर? पिवट लेवलला फिबोनाची करायची सेटिंग. इथं फिबोनाची एक मिनिट सर. हे ट्रॅडिशनल वगैरे आहे ते तिथं फिबोनाची घ्यायची. एक मिनिट. हा केलं सर ते. ओके. कशाला द्यायचं ते? यूज डेली बेस्ड व्हॅल्यू हे वगैरे बघा ह्याला टिक मार्क, आणि हे लेबल पोझिशन आहे ते लेफ्टला घ्यायचं. असेल लेफ्टच असेल वाटतं मला. बघा तरी. हा. बाद में और सवास किसका दिया? ये 5 नंबर एक गिराने 87. ठीक आहे, ओके करा डायरेक्ट. डिफॉल्ट्समध्ये सेव्ह एज डिफॉल्ट करा इथं. करतो. सेव्ह एज डिफॉल्ट. खाली एकदम का सर? हा, खाली एकदम एक आहे इथं सेव्ह एज डिफॉल्ट. आणि इथं जर तुम्हाला इंडिकेटर अजून लावायचे असतील, अजून कोणते कोणते, तर इथं लावू एक मिनिट शकता. एक मिनिट. खाली सर दिसत नाही सेव्ह डिफॉल्ट. आहे का डिफॉल्ट? एक आहे इथं डिफॉल्ट मध्ये सेव्ह एज फक्त डिफॉल्ट. ते कॅन्सल नको ऑप्शन दिसतं. एक नाही नाही, मिनिट. इथं डिफॉल्ट म्हणून दिसते, कॅन्सलच्या अलीकडे आहे की डिफॉल्ट. सेव्ह एज डिफॉल्ट इकडं हा आहे की. हा सेव्ह डिफॉल्ट केलं. हा, सेव्ह एज डिफॉल्ट करायचं. आणि कुणाला अजून कोणते जर लावायचे असतील इंडिकेटर, ईएमए वगैरे, व्हीवॅप, हा हा. तर हे आहेत ज्यांना मार्केट सेशन्स म्हणजे आशियन लंडन सेशन वगैरे बघायचं असेल, तर हे क्लिक केलं की इथे ते सेशन वाईज येतं. ते इथे फक्त गोल्डसाठी असतं. करू द्या ठीक. नाही, काय गरज नाही, ते जरा जास्त किचमिड होतं मग ते चार्ट. ओके. हे ओके करू द्या खाली मग आता. हा, आता ओके करा डायरेक्ट. त्रेसष्ट केले सर. तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवा. आलं का? खाली 4 बिराने बरोबर आलं. कोने में असं नाही सर, वेगळं चालेल. 2 मिनिट दाखवतो तुम्हाला. दाखव. दादा रुमाल पडले बघा. येऊ का मग? हो का सर, असं आलंय ते. आज बघा, हे पिवटच्या वर ओपनिंग झालं, आणि प्लस नक्षत्र पण आता गोल्डच आहे, त्यामुळे अप गेलं.
आज जर चालू असते एक्सएम तर खतरनाक झालं असतं आज. आता सध्याला काय गोल्डमध्ये नाही आहे. कोण इंडियनचं करतायत का कोण? हा, मी करतोय की सर. होय का? कुठला ट्रेड चालू आहे का? ट्रेड मी आपल्या ह्याच्याप्रमाणे सकाळी एक सोडवला. होय का? हां हां. कोणता? सकाळी होता आदित्य बिर्ला कॅपिटल म्हणून. हां हां, आदित्य बिर्ला. एक मिनिट आहे, सेशनचं बंद करतो मी. हे जे इंडिकेटर आहे ना, यामध्ये बघा सगळं तुम्हाला कोणतं पण लावता येते, तुम्हाला जे इंडिकेटर असेल ते. आणि अजून एक व्हॉल्यूमचं सांगतो, व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी. हे जे ब्लॅक लाईन दाखवते ना, ब्लॅक सर्कल, हे व्हॉल्यूमचं आहे बघा. हे सपोर्टला आहे झालं म्हणजे खाली जर असेल तर इथं व्हॉल्यूम आलाय बाईंगचा. आणि वर जर असं असेल तर, वर ब्लॅक असेल तर ते सेलिंगचा आला म्हणतंय, त्यामध्ये खाली झालं. हा बघा गॉडफ्राय फिलिप्सच आहे. आणि हा पण आज पिवटच्या खाली ओपनिंग झाले याचं. त्यामुळे त्या एका रेंजमध्ये कळत. ते ब्लॅक सर. ब्लॅक लाईनचा इंडिकेटर आहे अल्गो अल्फा स्मार्ट मनी व्हॉल्यूम. स्मार्ट मनी व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी करा, स्मार्ट मनी व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी. आता बघा निफ्टी. आज बघा हे 9:15 हे पिवट पॉईंट इथं आहे, 26,154. बरोबर बघा वरतीच ओपन झालं, वरतीच क्लोज झालं आणि ते व्हॉल्यूम दिला त्याने. पिवटच्या वरती ओपनिंग झालंय त्यामुळं वापस गेला. आणि प्लस ते ऍस्ट्रोलॉजी सायकल डेचं काढलेलं आहे ना. हे ऍस्ट्रोलॉजी जे टाइम सायकल सायकल चेंज केली की अप गेलं, म्हणून ते अपच चाललेलं. 17 फेब्रुवारीपर्यंत अपच राहील, जास्तीत जास्त 26,000च्या खाली नाही ना. हे घेतलं का इंडिकेटर? आपलं प्लॅनेटचं शनिग्रहाचं लावलेलं आहे इंडिकेटर. हॅलो.
व्हॅल्यूमला काय घ्यायचं सर? हॅलो, काय आदित्य? हॅलो. हा सर. व्हॅल्यूमला काय घ्यायचं म्हणलं सर? कशाला काय घ्यायचं? व्हॅल्यूमच्या इंडिकेटरचं नाव काय होतं? व्हॉल्यूमच्या काय? पण ते हा. ऐक, व्हॉल्यूमचं जरा थोडं लक्षात येणार ना पहिल्यांदा, तरी पण बघा. स्मार्ट मनी येतं, एक मिनिट इंडिकेटर मध्ये दाखवतो. हे आहे बघा, स्मार्ट मनी व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी. हे रसर आहे. ओके ओके. हा, 7.6K डाउनलोडिंग आहे का? इथे जास्त जम्बलिंग होईल तुम्हाला. हे दोन सगळ्यात भारी आहेत. आपलं हा DIYचा आणि हा प्लॅनेटचा. हा प्लॅनेटचा घ्यायचा, PTMA. प्लॅनेटरी ट्युनिंग मुव्हिंग ॲव्हरेज. त्याला काय सेटिंग नाही ना प्लॅनेटला? काय म्हणतो? प्लॅनेटला काय सेटिंग नाही ना? आहे की सेटिंग आहे की. हा घेतला का आधी इंडिकेटरचा? माझ्याकडे आहे. हा, त्यामध्ये काय करा, हे सेटिंग करा. अर्थची आणि युरेनियस नेपच्यून प्लुटो हे तीन डिलीट करून टाका. अर्थ, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. ठीक आहे, शनी ग्रहाची लाईन वरून खाली यायला लागले. इथं 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 येईन. ते बघा इथं 4 आवर टाइम फ्रेमला बरोबर सपोर्ट घेतला याने. हे लाईन शनी ग्रह 43-74. रेजिस्टन्स 43-93-94 आहे. जेव्हा या पूर्ण प्लॅनेटच्या ग्रहांच्या लाईन ज्यावेळेस ब्रेक करेल त्यावेळेस मोठा मोड येतो. इथं आज 8:15 वाजता सकाळी ब्रेक केलं यांनी, त्यामुळे आज खतरनाक मोड दिला.
व्हॉल्यूमपेक्षा म्हणजे व्हॉल्यूम पण आहे, पण ते जरा थोडं ॲडव्हान्स लेवलचं ते जर लक्षात येणार नाही. हे दोन जर परफेक्ट झालं तरी बघा हा अपोलो हॉस्पिटलचा आहे. या पूर्ण जे आपले प्लॅनेटच्या लाईन आहेत बघा त्याला बरोबर सपोर्ट घेतलाय त्यानं. जर ब्रेक केला 70-85 तरच जाईल डाऊन, पण शक्यतो नाही जाणार आता डाऊन. कालचा कुठला सांगला होता आपण? आज सकाळी विचारलं होतं की टाटा स्टील काय? टाटा स्टील एकशे टाटा ब्याऐंशी स्टील. हा 182 वर सांगितलं होतं, बघू काय झालं ते. हम्म 182च्या म्हणजे क्रॉस केला तर इथं, कारण इथं रेजिस्टन्स होता ना. ब्रेक केला 182 ते म्हणजे कसं टार्गेट कसं बघायचं. सपोज शेअर 200 रुपयाला आहे एखादा, तर 2 पॉईंटची मुवमेंट दिली की ते आपलं टार्गेट झालं म्हणायचं. 5,000 5,000चा शेअर असेल आणि तर 50 पॉईंट. 1,000चा असेल तर 10 पॉईंट. हा आहे 180चा. तर बघा 182 म्हणजे 202 रुपयाचा पॉईंट दिला पाहिजे. 182 ते 183 पॉईंट. आता हे कशामुळे खाली आलं सांगतो. पण ते 183 ला हे सुरू झालं काय? हम्म. रेजिस्टन्स आहे 183 ला. 183 नाही, रेजिस्टन्स नाही बरं का. हा. रेजिस्टन्स तर नाहीच. 5 मिनिटला कुठली फ्रेम बघाय? टाइम फ्रेम. 5 मिनिट 15 हा 5 मिनिटाला आहे. बरोबर. हा. 5 मिनिटाला त्यामुळे आहे. तिथून खाली आला का? हा ही आपली शनिग्रहाची रेंज. काय करायचं, 5, 15, 45 हे बघा, हे 4-5 आहेत ना, हे सगळ्या बघायच्या. कशाला ना कशाला रेजिस्टन्स दाखवणारच ते. आपले शनिग्रहाची लाईन दाखवली ना, मग तिथून आहेच म्हणायचं. बघा आता हे गेलं. शनिग्रहाच्या काय म्हणता? शनिग्रहाच्या लाईनच्या वरती जास्त गेलं नाही का 5 मिनिटाला? हा हा, पण ऐका ना, त्यामुळे ते रिजेक्ट झालं का तिथून? इथून गेलं बरोबर का 9:15ला. हा हा. इथं बघा 9:15ला ओपनिंग पण झालं, पिवट पॉईंटच्या वरती पण झालं आणि शनिग्रहाच्या लाईनच्या पण वरती झालं का? ऐका इथं. बरोबर आहे. हा. मग वर अप 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 गेलं, वर काय रेजिस्टन्स दाखवत नव्हतं, पण तरी पण खाली आलं हो हो. सपोर्ट. ह्याला घेतला आणि R3 पण होतं, पण ते सपोर्टच त्याने ब्रेक केला. म्हणजे बघा लाईनचा ह्या शनिग्रहाच्या लाईनचा पण केला आणि R3चा पण केला ब्रेक आहे का 183. हो हो. त्यामुळे ते डाऊन आलं. जर याला हम्म. सपोर्ट घेतला असता अजून तर अजून अप गेला असतं, पण ह्याच्यामुळं डाऊन आलं. मग एकदा R3 ब्रेक केला आणि हे ब्रेक केलं की मग एक्झिट घ्यायचं होतं, इथून एक्झिट घ्यायला पाहिजे. आणि दुसरा कोणता होता? R3 ब्रेक केल्यावर एक्झिट घ्यायला पाहिजे होतं का? काय म्हणता? R3 ब्रेक केल्यावर एक्झिट घ्यायला पाहिजे होतं नाही नाही, R3 ब्रेक केला का? नाही. R3चा सपोर्ट ब्रेक केला तर खाली. R3चा सपोर्ट ब्रेक केला. काय केले ना, हा. दोन्ही पण कन्फर्मेशन भेटलं नाही का. R3चा पण ब्रेक केला त्यानं आणि शनिग्रहाचा पण हम्म. ब्रेक केला या लाईनने 12-10च्या कॅन्डलने. हम्म. त्यामुळं खाली आलं, सपोर्ट ब्रेक केला. एकदा सपोर्ट घेऊन जर गेला असतं तर मग होतं, काय टेन्शन नव्हतं, अपच गेलं असतं. आता बघू. आणि दुसरा कुठला, अशोक लेलँड का? हे पण बघा अशोक लेलँड पिवटच्या वरती ओपनिंग झाले. पिवटच्या वरती ओपनिंग झालं आणि परत वर जातं, त्यानंतर खाली आपल्या सुपर टेनला बरोबर सपोर्ट घेते बघा हे आहे का हा. 186. हा. परत पण R3ला रेजिस्टन्स घेतला आणि सपोर्ट आता याला घ्यायला लागला 188ला.
सुपर ट्रेंडलाच. हा. ओव्हरऑल अपचीच आहे मुवमेंट त्याला. हम्म. तो डे ला कसा चेक करता येईल? डे ला चेक करून बघा. हा, डेला पण करूया. एक मिनिट. सगळ्याच ह्याला बघत जायचं की रेंज म्हणजे हे शनिग्रहाची लाईन कुठं आहे ते बघायचं आपल्याला. हम्म. डेला पण खूप खाली आहे. अपचीच मुवमेंट आहे याला. हा. डाऊन डाऊन नाहीच येणार. ठीक आहे, शनिग्रहाची लाईन खाली आहे. शनिग्रहाची लाईन किती बरोबर? हा, आणि सगळे जे प्लॅनेट आहेत सगळ्या प्लॅनेटला ब्रेक केलेलं आहे त्यांनी लाईन. हम्म, आधीच हम्म, केलेले आहे इथंच. हम्म. 14 ऑगस्टलाच केलेली. 14 ऑगस्टला जी ब्रेक केली, ब्रेक केली की केलंच ते. हम्म, हम्म. आहे ना, ब्रेक केले. 152 157 पासून मला बाय कॉल आलता. होय काय, कुठून आलं? 152 157 पासून बघा पण ते कुठे येते. हा, 152 आपल्याला इथंच आला. 125 ला झाला. हो, इथं हा, एकशे 125 बावन्न ला आलता. हे इथं आहे हा, 152. तिथून दिलता. हा, हा, इथे दिलता मला पण आपल्याला अगोदरच दिला इथंच. 125 लाच. 125 ला दिला. कारण हो का, हे बघा सगळेच शनी ग्रहाची लाईन ब्रेक केली आणि आणि सगळेच ग्रह पण खाली आहेत. इथूनच दिला हा. त्याने. सगळ्या ग्रहांना तुडवत गेले वाटतं. हो, तसं तर आधीच दिलाय. कारण हा. इथून दिला, इथून ब्रेक केला ते 16 मे लाच दिलेला 116 पासून. हा. हे काय इथूनच दिला तसा. शनिग्रहाचं ब्रेक केलंय ना 15 मे पासून. हम्म, हम्म. त्याच्या आधी बघावं का, हे शनिग्रहाचे बघा याला ब्रेकच करत नव्हते. हा. आहे का बघा, मागच्या प्रॉपर रिटर्न. 2024 पासून चालू करेक्ट. आहे ते. हा, कसलं हा, हा, ब्रेकच हा. केलं नाही त्याला त्याने. करेक्ट. ह्या वर्षी 7 ऑक्टोबर 2024, हा, हा. एक वर्ष होऊन गेलं तेव्हापासून जे खाली डाऊन आहे. तो डाऊनच आहे. डाऊनच, हा. आणि 25 त्यानंतर पासून उचलला बाकीच्या प्लॅनेटला सपोर्ट घेत होतं. हे काय, हम्म, हम्म, हम्म. हे बाकीचे खालचे प्लॅनेट आहेत. हम्म, हम्म. मंगळ, बुध ग्रह असो, शुक्र ग्रह, हम्म, सगळ्याला घेत होतं. आणि एकदा शेवटी तर त्यानं ब्रेक केला 15 मे ला, ते मग परत नाही कसलं आलं खाली. हम्म, हम्म, 118लाच त्यानं दिलंय बाईंगचं थोडक्यात. हे काय इथंच 15-16ला. बाय कॉल दिलाय का? हा, 118ला असतानाच हम्म, हम्म. ते एवढं. आणि आता पण ओव्हरऑल वरतीच आहे. खालीचा काय विषय नाही तर. हम्म. एक नॉर्मल तेवढं, बरोबर. जर शॉर्ट टर्म असेल तर बाईंगच आहे याच्यात. हम्म. हे काय फक्त तात्पुरतं त्यानं म्हणजे R3ला रेजिस्टन्स घेतलेला बाकी. हम्म. आणि सपोर्टला 5 मिनिटाला घेता यायचं सपोर्ट 188 ला. हम्म. सुपर ट्रेंडला. हा, सुपर ट्रेंड. हे वापरलं तर बऱ्यापैकी टार्गेट मिळू शकतं बरं का सर, बऱ्याच स्टॉक मध्ये. हा, बऱ्याच सगळ्या स्टॉक मध्ये भेटतं. आम्ही आज बऱ्याच जण 10-12 स्टॉकला अप्लाय करून बघितलं. हा, तेच सगळ्याला भेटते. चांगलं चालतंय. चांगलं हा. चालतं. हो, चांगलं चालतंय मग. कशात पण असं चालणार. 125 वगैरे. हा. सगळ्यात चालतं ते, कशात पण चालतं ते, काय अडचण. हम्म. गोल्डन आहे तर डे आहे. 4 आवरला बघू. बघा गोल्डला पण कसं चालतंय. शनिग्रहालाच हे घेतलं त्यानं, सपोर्ट घेतला आहे का. 43 किती 75 लाईन आहे याची. 75 कुठं होतं इथं. ठीक आहे. कोणा करतो सहाय्य करा. आणि BTC पण बघा, एकदा हे सगळं ब्रेक केलं की कसला गेला खाली याचं नावच नाही. आहे काय सगळ्या प्लॅनेटच्या, आणि इथून अप गेलं की आपण. स्टेटमेंट तुम्हाला अकाउंट क्लोजचं नाही मिळणार लगे.
आणि हे असं असेल तर ते रेंज बाउंड असतं त्या प्लॅनेटच्या ह्याच्यामध्ये फसलं ना ते रेंज बाउंड आहे थोडं ते त्यात करायचं नाही. पाच मिनिट. तर JBM एक बघा बरं. काय आतापर्यंत किती JBM वेळा झाले? किती आला आतापर्यंत व्यास परत? एक मिनिट म्यूट करतो. हा हॅलो काय बालाजी सर, हा JBM बघा. आणि जर समजा चुकून कोणाचा असा माईक राहिला चालू, हा तर तिकडून तुम्हाला अनम्यूट करता येतं का? केलंय की अनम्यूट केले की. कारण बऱ्याच जण असे राहते ऑटोमॅटिक. मग त्यामुळे काय करायचं, त्याला तुमच्याकडून जर हे केलं तर बरं होईल. हा नाही केलं की चुकून कोणाचे राहिले. हा, ठीक आहे. केलं. आता बघा हा पॉलिकॅपचा शेअर आहे बघा इथं शनिग्रहाची लाईन आहे आणि पिवोटच्या पण वरती ओपनिंग झालंय काय पिवोट इथं आहे. पिवोटच्या वरती ओपनिंग झालंय की जाणारच ते एकदम साधं सोपं आहे काय त्याला रॉकेट सायन्स नाही. आहे का 9:15 शनिग्रहाची लाईन पण हे सगळे प्लॅनेट खाली आहेत. कोणत्या पण स्टॉकला बघा ते चालणारच. आता हा कायनेस टेक्नॉलॉजीचा आपण पिवटच्या खाली ओपनिंग आहे प्लस शनिग्रहाच्या खाली आहे ब्लॅक लाईन तो खालीच राहिला. पाच आणि 15 मिनिटवर ठीक आहे काढायचं नाही. लॉंग टर्म बघायचं, डे फ्रेम बघायची काय, आणि शॉर्ट टर्म हा म्हणून हा डे 5-15. हा बरोबर. हा इंट्राडे करण्यासाठी 5, 10, 15 पण तरी पण इंट्राडे साठी सुद्धा डेची बघायचीच एकदा एक व्ह्यू कळते थोडा. आता हा पण बघा A1 टेलचा वर शनिग्रहाला त्यानं रेजिस्टन्स घेतला 1 तारखेला काल आणि त्यानंतर सपोर्ट पण खालच्याच जे प्लॅनेट आहेत त्याला घेतला आहे का. हा सपोर्ट घेतला इथं प्लॅनेटच्या लाईनला आणि ह्या शनिग्रहाला घेतला